मंडळी नमस्कार, मी प्रवीण तायडे। आजकाल कसं आहे, सोशल मीडियाचा एवढा वापर वाढला आहे की त्या सोशल मीडियावर घरी स्वयंपाक काय करतो, कोण्या ठिकाणी फिरायला जातो, कोण्या ठिकाणी हळदीचा कार्यक्रम आहे, एखाद्या वेळा लाडात आला तर माणूस सोशल मीडियावर आपले फोटो टाकते। पण परत सध्या एक अशी घटना घडली आहे की एका 27 वर्षाच्या नवविवाहित महिलेचे मॉर्फ केलेले फोटो। मॉर्फ म्हणजे कसं आहे की चेहरा कोणातरी पर्टिक्युलर व्यक्तीचा घ्यायचा आणि खालचं जे शरीर आहे ते एखादं आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला AI म्हणतो किंवा गुगलवर उपलब्ध असणाऱ्या साहित्याच्या माध्यमातून तो इतका पार्ट घेऊन ते मॉर्फिंग केलेले फोटो, म्हणजे सरक्या टिपर गावरान भाषेत सांगायचं झालं तर एकदम नग्न अवस्थेतले फोटो सोशल मीडियावर नवऱ्याला पाठवल्या गेल्याची खळबळजनक घटना घडली आहे। आता मला तुम्ही एक गोष्ट सांगा, हे प्रकरण इतकं विचित्र आणि खतरनाक आहे की यात सायबर क्राईमवाल्याची खरी परीक्षा लागणार आहे की आपल्याला कोणत्या पद्धतीने याचा शोध घ्यावा लागणार आहे। यात झाली अशी गोष्ट की एका महिलेच्या नावानं इंस्टाग्रामले अकाउंट तयार केलेलं फेक, त्यात त्या सदर व्यक्तीचा चेहरा वापरला गेला आणि त्या माध्यमातून तिच्या पतीले त्याचे मॉर्फिंग केलेले फोटो पाठवले गेले। सायबर क्राईम आज एवढ्या एकदम खतरनाक पातळीवर गेली आहे की याच्या सर्वसामान्य माणसाले सुचून नाही राहिला। त्यातल्या त्यात अजून एक नवीन गोष्ट अशी मला कानावर येऊन राहिली की माणसाचे अक्षरशः व्हॉट्सअप क्रमांकही सध्या हॅक होऊन राहिले की मी समजा जो व्हॉट्सअप वापरतो तोच व्हॉट्सअप त्याचं क्लोनिंग करून दुसरा व्यक्ती वापरते आणि त्याच्यावर त्या ग्रुपवर त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे अश्लील व्हिडिओ पाठवल्या जात असल्याचे आज मला कमीत कमी 3 ते 4 जणांनी सांगितलं, म्हणे भाऊ असं सपूनपासून झालं आहे। या मॉर्फिंग आणि व्हॉट्सअप क्लोनिंगच्यानं सायबर क्रिमिनल हे कोण्या स्तरावर गेले याचा तुम्ही अंदाज लावू शकता। मॉर्फिंगचं तर एवढं खतरनाक काम आहे, म्हणजे मॉर्फिंग लय वज्जर इंग्रजी स्टँडर्ड शब्द आला तर त्याला आपल्याला म्हणता येईल की फेक फोटो तयार करू। बरं ते फोटो कसे असतात, समजा मला जर कोणा एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीने पाठवले तर ते 1 क्लिक शॉट असतात। फक्त एकदा ते फोटो तुम्हाला पाहायला भेटते, एकदा तुम्ही ते फोटो पाहिले की नंतर तो फोटो ॲटोमॅटिक डिलीट होऊन जाते आणि दुसरा फोटो येते, तो पाहिला की ॲटोमॅटिक तो डिलीट होते, तिसरा फोटो येऊन जाते। या मॉर्फिंगच्या प्रक्रियेत म्हणजे कुटुंब उद्ध्वस्त होत आहे। त्याच्यामुळे सोशल मीडिया वापरत असताना आपण कोणत्या प्रकारचा कंटेंट टाकतो आणि विशेष काय मी प्रत्येकच जण टाकते ना हो, कोणतं काय झालं की पती पत्नी उभं राहिलं लेकरं बाकरं घेऊन फोटो टाकायची आजकाल प्रत्येकाला जवस आहे। आणि त्यात कसं आहे की आपल्याजवळ आहे काय याच्यापेक्षा आपल्याजवळ दिसते काय आणि मी कसा दिसतो माझ्याजवळ काय आहे हे लोकांना आजकाल दाखवायची लय मोठी चढाओढ लागली असून या चढाओढीत की नाही सायबर क्रिमिनल तुमच्या प्रत्येक मुवमेंटवर लक्ष ठेवणार। त्याच्यानं येणारा कालखंड याच्यापेक्षा खतरनाक। त्याच्यानंतर अजून सांगतो, हे जनगणनावाले जे घरी येतात ना, हे OTP कोणालाच काही मागत नाही। त्याच्यानं ते जनगणनावाले येतात, ते ग्लासभर पाणी लय उन्हात आले असतील तर बिचारेले एखादं कोल्ड्रिंक वगैरे पाजा आणि त्याचा आदर तिथे करा, ते राष्ट्रसेवेचं काम करतात। पण फेक जर कोणी समजा डाऊट जर आला तर त्याचा आय कार्ड बी चेक करा। पण तसं होतच नाही, इतक्या उन्हातानात कोणता फिरते हे जिल्हा परिषद शिक्षक, जिल्हा परिषद शिक्षिका किंवा जेले या जबाबदारी लागले हे सारे जण फिरतात। पण राहिला विषय मॉर्फिंगचा, तर मॉर्फिंगच्या सब्जेक्टमध्ये आज एवढी कंडिशन खराब होऊन बसली, परतवाडा पोलीस स्टेशनात सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे आणि या गुन्ह्याच्या अंतर्गत कोणत्या प्रकारची कारवाई होते आणि तो सायबर क्राईम करणारा जो भामटा आहे हा पकडला कसा ते याच्याकडे सर्वच लक्ष लागलं आहे। म्हणून माझी अशी विनंती आहे की बाबा सोशल मीडियावर फोटो टाकताना की नाही काहीतरी मर्यादा पाळा, नाही तर काय होईल हेच त्या व्यक्तीने नवऱ्याला पाठवले तर लोक सोशल मीडियावर हेच फोटो टाकून विनाकारण म्हणजे नामुष्की होत ना। तुम्हालाच माहिती आहे मागच्या वेळेस परतवाड्यात काय ते तम्मा झाला, तर हे असं होऊन याची पुरेपूर काळजी घ्या। आणि यातून ब्लॅकमेलिंगचे मोठ्या प्रमाणात प्रकरण घडू शकतात। तर तुमच्यासोबत जर अशी कोणत्याही प्रकारची घटना आली स्वतःला पहिल्यांदा सांभाळा, नाही तर बा आम्ही गावरान 90 वाले तुमच्या मदतीसाठी आहोत आणि आमच्याजवळ आल्यापेक्षा आमच्याजवळ या आणि शक्य असेल जास्तीत जास्त तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन याची तक्रार करा। कारण सायबर क्रिमिनल हा किती काही हुशार असेल तर पोलीस त्याच्यापुढे एक हात आगे राहत आहे। त्याच्यामुळे जास्त लोड घेऊ नका आणि अशाही कोणती प्रकारची घटना जर तुमच्यासोबत जर झाली तर नक्की पोलीस स्टेशनला याची रितसर तक्रार करा। पोलीसवाले ते नक्की शोधून काढतील, कोण्या पद्धतीने ते सत्कार करतील हे तुम्हाला गावरान 90 दाखवतो। त्याच्यानं मॉर्फिंगच्या या प्रकरणाच्या सध्या परतवाडा शहरात मोठी खळबळ झाली आहे। प्रवीण ताडे सोबत साहित्य, गावरान 90 परतवाडा।